अच्छा आपल्याला नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। तर म्हटलं चला छानशी रेडी होऊयात। तर नेहमी ऑफिससाठी रेडी व्हायची, पण आता घरी आहे तर म्हटलं चला घरी असेल तर पण सोसायटीच्या इंडिपेंडन्ससाठी आपण छानसं रेडी होऊयात। तर माझ्याकडे हा व्हाईट कुर्ता होता, आता ग्रीन पण आहे आणि ऑरेंज पण आहे, पण म्हटलं चला व्हाईटच नॉर्मली सगळे घालतात, आपण पण व्हाईटच घालूयात। तर हा ऑलरेडी मी 1-2 वेळेस घातलेला आहे। तर म्हटलं चला आज सकाळी सकाळी नाही, जवळजवळ 6:30लाच मी तर 6लाच उठली आणि 6ला उठल्यानंतर आहे ना पहिलं माझं आवरून घेतलं आणि आंघोळ वगैरे केली आणि मगच लाईट वगैरे ऑन केली, कारण वरून आणि अवेश तोपर्यंत झोपलेलेच होते। आणि जवळजवळ मग मी लवकरच आवरायला घेतलं, कारण मला अवेशसाठी नाश्ता बनवायचा, तर मला माहिती होतं तिथं आमच्यासाठी स्नॅक्स वगैरे असेल, पण अवेशला ते खाता येणार नाही आणि तो जर घरातूनच जर फुल असेल ना तर मग काहीच प्रॉब्लेम नाही। म्हणून म्हटलं पप्पाही ते साईड बाय साईड उठलेलेच होते, ते त्यांचं आवरत होते, तोपर्यंत मी माझं आवरून घेतलं आणि पहिले पोहे वगैरे बनवून घेते। ते मी काही शूट नाही केलं, कारण म्हटलं तर पोहेचं रेसिपी आणि सगळ्यांना माहीतच आहे, त्याच्यामुळे ते काय शूट करायचं मी डोक्यात नाही आलं आणि घेतलं पण नाही। म्हटलं चला व्लॉग पण मोठं होऊन जाईल, तर मेन म्हणजे जे इंडिपेंडन्स डे आहे ना ते हे करूयात। तर छानपैकी रेडी झालेले, तर इथे मी ना ऑनलाईन मिंत्रावरनं ते जे मागवले होते हायलायटर्स, तर ते मी आयशॅडो म्हणून थोडंसं यूज केलेलं आहे इथे। ॲक्च्युली हायलायटर जे आहे ना नाईटला खूप छान दिसतात, पण म्हटलं एकदम जस्ट काहीतरी पिंच ऑफ हायलायटर मी इथे यूज केलं। त्याच्यानंतर आयलायनर थोडंसं लावलं आणि मस्कारा पण छोटंसं लावून घेतलेलं आहे। आणि मी मागच्या वेळेस नायकामधून जी लिपस्टिक आणली होती ना तिच्यामध्ये दुसरी एक लिपस्टिक कॉम्बो केली आणि ती लावली, तर त्याचा शेड आला ना तो इतका सुंदर आला जे की, आणि मला पण असं वाटलं की चला काहीतरी वेगळा शेड आला आणि छान दिसत होतं। आता माझ्याकडे नेमकं ना छोट्या ज्या मधल्या ज्या टिकल्या आहेत ना कपाळाला लावल्या त्या संपल्या होत्या आणि मग मी काय तशी टिकली एवढी यूज करत नाही नॉर्मली, म्हणून म्हटलं मी काय केलं, लिपस्टिक माझ्याकडे एक वेगळ्या कलरची लिपस्टिक होती, तिचाच मी आज टिकली म्हणून यूज केलेला। तर मे बी हे कोणाला पटेल कोणाला पटणार नाही, पण माझ्याकडे दुसरं ऑप्शन नव्हतं म्हणून मी केलं। आणि घरी माझा जो हेअरकट आहे तो आता बऱ्यापैकी वाढलेला आहे, त्याच्यामुळे इतकं कळून येत नाही, पण थोडंसं छान दिसतंय, पण म्हटलं ठीक आहे चालेल। आत्ता काय मला असं माझ्या डोक्यात आहे की आता हेअर्स मला कमी नाही करायचे, मला वाढवायचे माझ्या डोक्यात आहे आणि पुढे केसांसाठी तो थोडा वेगळा प्लॅन आहे, त्याच्यामुळे मी केस आता काही कापणार नाही असं मला वाटतंय। 7:30 आणि 8:30ला आमच्या सोसायटीमध्ये काय म्हणते बेबी ते झेंडावंदनला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, झेंडावंदनला होस्ट फ्लॅग काय फ्लॅग होस्टिंग आहे झेंडावंदन। तर माझं तर आवरलेलं आहे आणि अव्यांश दूध पितोय। अव्यांश झालं की त्याला कपडे आंघोळ वगैरे त्याची करणार नाही, पण म्हटलं चला चिया सीड्स घेऊन जाते, कारण 8:30 वाजता फ्लॅग होस्टिंग आहे, तर 9 वाजता वगैरे असं स्नॅक्स वगैरे सगळं होऊन होईल। तर आज अव्यांश असल्यामुळे पहिल्यांदा मी सोसायटीच्या फ्लॅग होस्टिंगला जाते। याच्या आधी ना कधीच जमलं नाही, कारण ऑफिसला जायची गडबड असायची त्याच्यामुळे, पण म्हटलं चला ह्यावेळी जाऊयात। त्याच्यामुळे सकाळी आज 6:30लाच उठली, 7:30 ते 7:30। आहे ना ती काय ग, अरे ते बघ ना तुम्ही जेव्हा ओत्याला गेली ना दूध तेव्हाच असं ते चिकट चिकट आलं, नाही तर मग आपलं साधं दूध दे बेबी। तर ऍक्च्युली मी आधी ग्रीन ड्रेस घालायचा प्लॅन केला होता, ग्रीन आणि व्हाईट, पण नंतर म्हटलं नको व्हाईटच बरं आहे। आणि हा ड्रेस मी ऑलरेडी याच्या आधी पण सोमवार बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी घातला आहे, पण म्हटलं तसा याचा यूज होत नाही म्हणून मग परत हा ड्रेस घातला। दिस इज माय लुक। हे स्ट्रेट मी माझ्या घरच्या घरीच काल केले होते, त्याचंच आहे। बाय द वे हॅपी इंडिपेंडन्स डे सगळ्यांना। काल आपला घेतला का मग आपला घेतला, किती टाकायचं त्याच्यामध्ये,
10-12 थेंब. रेकॉर्ड सोडून दाबलं. बिट्टू बिट्टू हो लावलंय का तू? अच्छा आपल्याला जायचे ना गुगी. ढेकर देतोय शाळा. त्याला बोल गुड मॉर्निंग. बघू गुड मॉर्निंग तर बोल. हे बघ आता मम्मा पण दिसते का? हॅलो कसं म्हणशील? थांब ना त्यांना दाखवून दाखव बरं डायपर कसं घालायचं. हे बघ हे बघ कोणाला घालायचे ड्रेस. अरे बापरे पांडा आहे. पांडा आहे. पांडा आहे का? अरे हे कोण आहे? पांडा आहे. याच्यावर टी शर्ट वर पांडा आहे का? पांडा आहे का टी शर्ट वर? अरे बापरे बघू बघू बघू. आहा छान आहे बाई. पण ठेवायचा कुठे? ठेवायचा कुठे? ठेवायचा कुठे? एक मोठा हाती घुमनी चला. अरे टायगर बघ टायगर. अरे बापले अव्यांच्या सॉक्स वर टायगर आहे. अरे बापले टायगर आहे बघ टायगर आहे. अरे बापले किती छान. हा टायगर किती छान आहे. किती छान टायगर आहे. हा टायगर किती छान आहे ना. हा टायगर किती छान आहे रे बाबू. बघा यांच्या मॉइश्चरायझर किती छान छान आहे. तुम्ही लावलं का? बघू बघ आजीला. अरे आपण सेंट मारलाय नको जाऊ थांब झालं. सो मी रेडी झाली. इकडे अव्यांश रेडी झालाय. पप्पू पण रेडी झालेत. तो जायचं मंदिरामध्ये. तुम्हाला आवाज येतो केव्हाचा आवाज दे बेटा. आता आवाज दे. तेव्हा ते काका हात करतात ते बघ ना. चल जायचं खाली. चल चल बेटा बाप्पा करून येऊ. मम्मी तुला खाली सोडत. चल रे. चल रे जायचं का? कुठलं फुल हवंय ग? आऊ चल बेटा ये इकडे. फ्लॉवर इकडे ये. चला चला चला. मी काढू का तुमचं? नाही ग काढू ना आपणच नाही अजून. हे बघ अव्यांश अव्यांशी फ्रेंड दोघांनी घातलं व्हाईट आणि रेड. आणि आपणही घातलं व्हाईट आणि ग्रीन. ठीक आहे. मी रेड म्हणलं चुकून ग्रीन म्हणायचं तुम्हाला. अरे का लोक काय येते खाली कोणीच नाही अजून. जाऊ आज तुमचे समोसे येणार आहेत पाहिजे. नाही ते अरे अंदर मैं बोलती वॉचमैन आले का? हे बघ हे बेटा वो सबका वीडियो ले लो. चलिए चलिए. हाँ
फोटो के लिए आओ आ जाओ सिया सर थोड़ा नजदीक आ गए हाँ चलो। हाँ अभी हैप्पी इंडिपेंडेंस डे बोलेंगे तो सबका आना चाहिए। हैप्पी इंडिपेंडेंस डे, भारत माता की जय। आजा जल्दी आजा आपके लिए वंस मोर करें। भारत माता की जय। थैंक यू। हैप्पी इंडिपेंडेंस डे, भारत माता की जय। इंडिपेंडेंस डे। अब व्हिडिओ निकालो। इंडिपेंडन्स वगैरे सगळं छान करून आलो आणि अव्यांशला पण नेलेलं होतं, तर मग त्याची आंघोळ वगैरे बाकी होता आणि वाजले 9:30. सगळं छान झालं. मी पण काहीशी छान रेडी झाली होती आणि खूप दिवसानंतर मग फर्स्ट टाईम म्हणजे जेव्हापासून मी लग्न करून आली आहे तेव्हापासून मी पहिल्यांदा इंडिपेंडन्सला खाली सोसायटीमध्ये गेली आहे. खूप मजा आली. खूप लोक येतात छान असे, म्हणजे ज्यांना जमते तेवढे सगळे येतातच आणि खूप मस्त पॉझिटिव्ह वाटलं एकदम. आणि म्हटलं चला, आणि मेकअप तर मी तुमच्या शेअर नव्हता केला, तर मेकअप जो आहे तो काहीसं मी आयलायनर आणि हे जी बिंदी नाही आहे हे मी लिपस्टिकचंच जस्ट थोडंसं लावलं होतं कारण माझी बिंदी संपली होती म्हणून. आणि आधी ग्रीन कलरचा ड्रेस घालायचा प्लॅन होता, पण नंतर म्हटलं चला व्हाईटच घालते म्हणून व्हाईट घातला. तर मेकअप तर एकदम मस्त झाला होता. आणि आता मला आवरायची उद्याची तयारी. तर उद्या आहे गोकुळाष्टमी, काहीतरी चांगलं घेऊन येणार आहे. व्हिडिओ त्यासाठी बघा, तुमच्या लक्षात येईल. तर आता मला सगळा पसार इथला आवरायचा आहे आणि आवेशी आंघोळ करायची आहे कारण, आणि मला माझं मेन म्हणजे जो लेहंगा मी टाकला होता तो आणायला जायचा आहे. तर चला एक एक कामं पटपट आवरून घेते. आणि हेअर्स पण मस्त सेट झाले होते कारण घरीच केले होते, पण ते छान झालेत. चल हैप्पी इंडिपेंडेंस डे।